नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की मामा संध्याकाळी तिन्ही मुलांना समोर बसवतात आणि त्यांना शुभम करोती आणि अजून प्रार्थना शिकवत असतात. इरा ईशान यांची भांडणं चालू असतात. मामा त्या दोघांनाही गप्प बसून प्रार्थना म्हणायला सांगतात. ईशान खूप वैतागलेला असतो. तो जांभई देत असतो. मामा त्याला सांगतात, अरे हे काय करतोयस तू, तुला कंटाळा आलाय का? ईशान म्हणतो, हे कधी संपणार आहे? मामा म्हणतात, ताटात का जेवण वाढलंय का? खाल्लं म्हणून संपलं म्हणायला? अरे ही प्रार्थना आहे, अध्यात्म आहे, संस्कार आहेत हे. ईशान इरा तोंड वाकडं करून बसलेले असतात. मामा म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, बाकीचं उद्या करता येईल. मुलांना एकदम सुटल्यासारखं वाटतं. ईशान म्हणतो, आजोबा मी फुटबॉल खेळू का इथे? मामा म्हणतात, इथे घरात खेळणार आहेस तू? ईशान म्हणतो, हो. मामा म्हणतात, नाही इथे नाही खेळायचं, मैदानात जाऊन खेळ खेळायचे ते. ईशान विचारतो, म्हणजे काय? मामा म्हणतात, अरे ग्राउंडवरती जायचं आणि तिथे खेळायचं असतं, इथे नाही, घरामध्ये तोडफोड होत असते. ईशान म्हणतो, पण आजोबा माझे कोणी मित्रच नाहीये ना इथे. मामा म्हणतात, हे बघ, तू आहे ना घरात बसलायस ना, तर घरातले खेळ खेळ. एक काम कर ना, तू जोर बैठका काढ. मामा त्याला जोर बैठका काय असतात ते सांगतात आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. मामा दरवाजा उघडतात. समोर सेक्रेटरी आलेला असतो. सेक्रेटरी म्हणतो, आता मीटिंग आहे, अर्जंट मीटिंग ठेवली. मामा म्हणतात, अर्जंट आत्ता? आणि हे तुम्ही आत्ता सांगताय? सेक्रेटरी म्हणतो, हो. अहो आपल्या इथे चोऱ्या होत आहेत ना जास्त, तर सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत का याबद्दल विचारायचे, म्हणून सगळ्यांची मीटिंग घेतली. मामा म्हणतात, मी नाही येऊ शकत, मुलं घरात एकटी आहेत, तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. सेक्रेटरी खूप खुश होतो. तो म्हणतो, तुम्ही नाही येणारे हे कन्फर्म आहे का? मामा म्हणतात, नाही येणारे मी. तेवढ्यात तिथे शेफाली येते. शेफाली म्हणते, अहो मामा, अर्ध्या तासाचा प्रश्न आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही मीटिंगला जाऊन या, मी सांभाळते. मामा म्हणतात, तू सांभाळशील ना? शेफाली म्हणते, हो मी आहे, तुम्ही जा. मामा लगेच निघून जातात. तर इकडे शेफाली कॅरम घेऊन येते आणि मुलांना कॅरम कसा खेळायचं हे शिकवते. मुलं शेफाली कॅरम खेळत असतात. मुलांना खूप चांगलं वाटत असतं. संयमी म्हणते, शेफाली आंटी, अगं आज किती दिवसांनी बरं वाटते, नाहीतर संध्याकाळी खूप बोर होतं, काही मजाच येत नाही इथे, किती दिवस झाले आम्ही आलोय ते. ईशान म्हणतो, मला फुटबॉल खेळायचा आहे, पण माझे कोणी मित्र पण नाहीये, काय करू? हे शेफाली आंटी, एक काम कर ना, तू रोज इथे येत जा, म्हणजे आपण चेल मारत जाऊ. तेवढे तिथे मामा येतात. मामा म्हणतात, हे घर माझंच आहे ना, काही तोडफोड नाही, काय नाही, सगळं घर व्यवस्थित आहे, कसं झालं हे शक्य? ईशान इरा म्हणतात, शेफाली आली आहे ना, त्यामुळे हे शक्य झाले. मामा म्हणतात, शेफाली? शेफाली नाही म्हणायचं, शेफाली मावशी म्हणायचं. ईशान म्हणतो, तेच ते. अहो आजोबा, ही शेफाली मावशी आहे ना, खूप भारी आहे. शेफाली मावशी, तू येत जाशील ना ग इकडे रोज? शेफाली म्हणते, एक काम करा ना, तुम्ही माझ्या घरी या, आपण तिथे मजा करू, खेळू. आता उद्या तुम्ही या तिकडे. असं म्हणून शेफाली बाहेर पडते. मामा बाहेर येतात आणि शेफालीचे आभार मानतात. ते म्हणतात, शेफाली तू होतीस म्हणून मी मीटिंगला जाऊ शकलो, नाहीतर मुलांना सोडून कसं काय जाऊ शकलो असतो ग, आणि जर गेलो असतं ना तरी माझं अर्ध लक्ष इथेच असलं असतं. शेफाली म्हणते, मामा तुम्ही त्यांच्या आई झालायत. मामा एकदम गप्प होऊन जातात. ते विषय बदलतात आणि शेफालीला म्हणतात, शेफाली मुलांनी तुला त्रास तर दिला नाही ना? शेफाली म्हणते, नाही काहीच त्रास दिला नाही, पण मला एक सांगायचं होतं तुम्हाला, मुलांना शाळेत घालायला हवं. आता किती दिवस झाले मुलं इथे आहेत, मुलांना शाळेत घातलं तर ते इतर मुलांमध्ये मिक्स होतील, त्यांचा वेळ जाईल आणि परीक्षा अभ्यास याच्यामध्ये एक रुटीन सेट होईल. म्हणून मला वाटते की तुम्ही शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन करा, म्हणजे कसं आहे ना, त्यांना कर्तृत्व करण्याची जाण येईल आणि त्यांचं एकाच ठिकाणी लक्ष लागेल, त्यांचं एम डिसाईड होईल, त्यांना मित्रमैत्रिणी मिळतील, त्यांची एनर्जी डायव्हर्ट होईल, म्हणून तुम्हाला सांगते. मामा म्हणतात, अगं मला असं वाटत होतं की एवढं सगळं घडून गेले, इतका मोठा आघात झालाय, म्हणून थोडे दिवस थांबावं. शेफाली म्हणते, मामा ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही म्हणताय थांबावं, पण काय ना, ॲडमिशनची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे ना, ती इतक्या लवकर होत नाही हो, ॲडमिशनला वेळ लागतो, मग तोपर्यंत त्यांना वेळ मिळेलच ना? मामा म्हणतात, चालेल, मग मी उद्याच जातो, अमित आणि अनिशची शाळा आहे ना तिथे जवळ, तिकडे जाऊन बघतो, चौकशी करतो. शेफाली म्हणते, मामा तसं करून नाही चालणार, मुलं दुबईत शिकलेली आहेत, त्यांच्या शिक्षणाची पद्धत काहीतरी वेगळी असेल, म्हणून असं वाटतं की त्यांना ज्या पद्धतीने शिकता येईल ना अशी शाळा शोधायला हवी. मामा म्हणतात, मग काय करायचं आता, तुला माहितीये का अशी कोणती शाळा? शेफाली म्हणते, हो, मुलं दुबईमध्ये असताना ज्या शाळेत जात होती ना, ती शाळेची ब्रांच इथे पण आहे, तुम्ही चौकशी करता का? मी येऊ का सोबत? मामा म्हणतात, नको, तू नको येऊस, तू मला फक्त पत्ता देशील का? शेफाली म्हणते, हो पत्ता पाठवून देते. मामा म्हणतात, शेफाली किती मदत करतेस तू, थँक्यू सो मच. शेफाली म्हणते, काही लागलं तर नक्की कळवा. शेफाली तिथून निघून जाते.
मामा विचार करतात आणि दुसऱ्या दिवशी मामा त्याच शाळेमध्ये चौकशीसाठी पोहोचतात. ते प्रिन्सिपलला भेटायला जात असतात. तर इकडे फुलराणी ईशान दोघंही मिळून रील बनवत असतात. इरा त्यांच्याकडे रागाने बघत असते. ईशान म्हणतो, ए इरा, असं काय बघते ग मारक्या म्हशीसारखी? फुलराणी म्हणते, असं काही बोलायचं नाही. इरा म्हणते, फुलराणी आंटी, हा बघ ना, अरे माझी मम्मा म्हणते की जास्त वेळ टीव्ही वगैरे स्क्रीन बघायचं नसतं, आम्हाला ती फक्त संडेला 1 तास मोबाईल द्यायची, आणि इकडे ईशान जास्तच बघतोय. ईशान म्हणतो, काही नाही बघते, तुला काय माहिती नाहीये. ईशान इरा यांची भांडणं होत असतात. फुलराणी त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. ईशान फुलराणीचा मोबाईल घेतो आणि आतमध्ये जातो. फुलराणीला कळतच नाही. ईशान आतमध्ये जाऊन फोन खेळत असतो. तर इकडे मामा आतमध्ये येतात आणि प्रिन्सिपलच्या केबिन जवळ आलेले असतात. पिऊन त्यांना म्हणतो, 2 मिनिटं बाहेर बसा, आतमध्ये मीटिंग चालू आहे. मामा बाहेर बसलेले असतात. त्यांना प्रिन्सिपलच्या केबिनमधून भांडणाचा आवाज येतो. मामा पिऊनला विचारतात, आतमध्ये काय चालू आहे? पिऊन म्हणतात, अहो हे नेहमीचंच आहे, तक्रार आली आहे ना पालकांची. मामा विचारतात, शाळा चांगली आहे ना? पिऊन म्हणतो, हो शाळा खूप चांगली आहे, शाळेचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय ना, आजकालचे पालक आणि मुलं खूप विचित्र होत चाललेत. अहो शिक्षकाने मुलाला एक थोडंसं मारलं आणि म्हणून त्याचे पालक आलेत आणि ते भांडतायत. मामांना आश्चर्य वाटत असतं की पालक चक्क शाळेत आलेत आणि ते शाळेत भांडतायत का? तर आपल्या मुलांना मारलं म्हणून. शिस्त लावायची तर मारायला तर हवं, असं मामांचं मत असतं. मामा आतमध्ये सगळं बघत असतात. तर इकडे इराला खूप कंटाळा आलेला असतो. ती पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करते, पण पुस्तकं मराठीत असतात, तिला ते वाचता येत नाही. इरा इकड तिकडचे सामान उचलून बघत असते. तेवढ्यात तिथे संयमी येते. संयमी इराला ओरडते. ती म्हणते, इरा हे काय करतेस तू? कशाला हात लावते त्यांच्या वस्तूंना? इरा म्हणते, मी फक्त बघतीये किती मस्त दिसतं हे. संयमी म्हणते, तुला सांगितलं ना, अगं हात लावू नको, ते जर पडलं फुटलं तर ते ओरडतील, तुला माहितीये ना. इरा रडायला लागते. ती म्हणते, ताई तू मला एवढी का ओरडतेस ग? मम्मा मला असे कधीच ओरडत नव्हती. संयमीला वाईट वाटतं आणि संयमी इराला समजावून सांगते. तेवढ्यात तिथे फुलराणी येते. फुलराणी म्हणते, माझा फोन इथेच ठेवला होता मगाशी, कुठे गेला? संयमी म्हणते, फुलराणी आंटी तुझा मोबाईल ईशान खेळतोय. ते धावत आतमध्ये जातात. ईशान फोन खेळत असतो. फुलराणी त्याला गोडीत फोन मागत असते. ती म्हणते, अरे फोन दे ना, अर्जंट कोणाचा फोन वगैरे आला तर. ईशान म्हणतो, कोणाचा येणार नाही. इरा ईशान यांची भांडणं होत असतात. ईशान इरा भांडणं करत करत बेडवर चढतात आणि उशांनी एकमेकांना मारत असतात. फुलराणी त्या दोघांनाही ओरडते आणि गप्प राहायला सांगते. फुलराणी फोन ओढून घेते. ती बघते तर फोनवरती खूप मिस कॉल आलेली असतात. फुलराणी आपल्या मैत्रिणीला फोन लावते तेव्हा कळतं की तिच्या नवऱ्याच्या पोटात दुखते. फुलराणी विचार करते की आता काय करायचं, घरी कसं जायचं, घरी जाणं पण महत्वाचं आहे आणि मुलांकडे पण कोणी नाहीये. फुलराणी खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे मामा प्रिन्सिपलला भेटायला त्याच्या केबिनमध्ये येतात. मामा सांगतात की माझे मुलं दुबईत याच शाळेमध्ये होते, आता ते इकडे आलेत. माझी 3 नातवंड आहेत, मग त्यांना याच शाळेत घालायचं होतं. प्रिन्सिपल शाळेची सगळी माहिती देतात, शाळेचं कौतुक करत असतात. मामा विचारतात, एका मुलाची फी किती आहे? प्रिन्सिपल काहीच सांगत नाही, ते नुसतं कौतुकच करत असतात. मामा म्हणतात, ते सगळं ठीक आहे हो, पण फी किती आहे? प्रिन्सिपल म्हणतात, ते तुम्हाला सगळं फी डिपार्टमेंटमध्ये कळेल, तुम्ही जाऊन तिथे विचारा. मामा केबिनमधून बाहेर पडतात आणि ते म्हणतात, अरे देवा, हा इतका मवाळ हेडमास्टर आहे का काय? हेडमास्टरच्या समोर उभं राहिल्यावरती चड्डी ओली व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात हेडमास्टर. हा एवढा हेडमास्टर असल्यावरती काय होणार आहे? मामा डोक्याला हात लावून उभे राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.